चला तर मंडळी, इथे मी तुम्हाला आज खमंग ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं। त्यामध्ये 4 चमचे साखर टाकायची, चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं, नंतर थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हळद टाकली की तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड असेल तर ते टाकायचं अर्धा 1 चमचा, ते नसेल तर तुम्ही 1 चमचा 1 लिंबू पण टाकू शकता पिळून त्याच्यामध्ये व्यवस्थित। नंतर ते लिंबू पिळून झाले की एका ताटामध्ये ना एक चाळण घ्यायची आणि 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं। ते बेसन पीठ ताटामध्ये चाळून घ्यायचं आहे। गिठोळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे, गिठोळ्या जर राहिल्या तर मग आपला ढोकळा व्यवस्थित होत नाही। त्यासाठी व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, हाताने व्यवस्थित ते प्रेस करून घ्यायचं। बेसन पीठ चाळून झालं की जे आपण पाणी तयार केलं आहे ना त्याच्यामध्ये ते पीठ टाकून थोडंसं टाकून व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ते गिठोळ्या वगैरे अजिबात राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये, जर राहिल्या तर मग ढोकळा आपला व्यवस्थित होणारच नाही। त्यासाठी व्यवस्थित फेटवून घेतलं का व्यवस्थित आपल्याला जर पाणी वगैरे ॲड करायचं असेल तर किंवा बेसन पीठ पण तुम्ही थोडंसं ॲड करू शकता। अशा प्रकारे झालं पाहिजे त्याचं बॅटर। नंतर एका गॅसवर कुकर किंवा पातेलं किंवा कढई पण ठेवू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये 1.5-2 ग्लास पाणी टाकायचं आहे, 1-1.5 ग्लास। नंतर आपल्याकडे जे स्टँड असतं ना भाजी वगैरे ठेवायचं, ते स्टँड त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि पाणी चांगलं वाफळून द्यायचं। नंतर एका भांड्याला आहे ना, कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं। कुकरचं भांडं किंवा एखादा सपाट भांडं असेल तरी चालेल तुमच्याकडे, ते व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि जे बॅटर तयार केलेलं आहे ना त्याच्यामध्ये पण 2-3 चमचे तेल टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला इनोचा पण वापर करायचा आहे। एक इनोची पुडी छोट्या पाऊचमध्ये असते ना, ती अशा प्रकारे ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। त्याच्यावरतून आहे ना 2-3 चमचे पाणी टाकायचं थोडंसं आणि ते एका साईडनेच फेटवून घ्यायचं आहे व्यवस्थित। ते पण व्यवस्थित इनो मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्या गुठळ्या वगैरे अजिबात राहिल्या नाही पाहिजे। ते 5-1 मिनटं व्यवस्थित फेटवून घ्यायचं आहे। ते असं व्यवस्थित फसफसलं का मग आपलं इथं बॅटर तयार झालं समजायचं, वरती आलं पाहिजे ते असं। आणि नंतर एक त्या भांड्याला तेल लावलं आहे ना, त्या भांड्यामध्ये सगळं ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं थोडंसं असं आपटून। थोडंसं व्यवस्थित सेट झालं का मग जे पाण्याला वाफ आली आहे ना कुकरमध्ये, ते भांडं ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये। आणि इथे आपल्याला 5 मिनटं गॅस फुलच ठेवायचा आहे। कुकरची शिट्टी काढून घ्यायची, कुकर लावून द्यायचा आणि 5 मिनटं गॅस फुलच ठेवायचा आहे। आपल्याला 15 ते 20 मिनटं लागणार आहे इथे ढोकळा तयार होण्यासाठी। 5 मिनटं गॅस फुल ठेवला की नंतर मीडियम हीटवर ठेवायचा आहे। त्याच्यानंतर 15 ते 20 मिनटांनी चेक करून बघायचं, मध्ये सुरी किंवा सुईच्या साहाय्याने ते चेक करून बघायचं। जर आपला ढोकळा जर झालेला असेल तर त्या सुरीला अजिबात चिटकणार नाही, नसेल झालं तर थोड्या वेळ ठेवायचं 5-1 मिनटे। नंतर ढोकळा गॅस बंद करून ढोकळा थंड झाला होईपर्यंत बाजूला ठेवायचा, तो एक ताटामध्ये काढून घ्यायचा। इथे आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। 2-3 चमचे तेल टाकायचं, कढई गरम होऊन द्यायची, 2-3 चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये। तेल व्यवस्थित गरम झालं का त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, तर ढोकळा पण कट करून घ्यायचा आहे आधी इकडे। आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये ना थोडंसं 2-3 चमचे तेल टाकायचं, जिरे टाकायचे, मोहरी टाकायची, ती व्यवस्थित तडतडून द्यायची आहे। नंतर हिरवी मिरची उभी कापलेली आहे ना ती पण टाकायची त्याच्यामध्ये। नंतर मग ती व्यवस्थित बारीक गॅसवर आहे ना ती मिरची थोडीशी होऊ द्यायची। नंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा, हिंग टाकायचं आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर अर्धा ते पाऊण ग्लास आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही, अर्धा ग्लास टाकायचं पाणी। नंतर 3-4 चमचे साखर टाकायची आणि ते साखर वितळूस तरच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, कोमट करून घ्यायचं। ती साखर वितळली का पाणी थंड झालं का त्या ढोकळ्यावर टाकून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे, त्याच्यामध्ये आतमध्ये जाईपर्यंत व्यवस्थित टाकून घ्यायचं। नंतर इथे बारीक केलेली कोथिंबीर असेल तर ती कोथिंबीर पण टाकून द्यायची। आता इथे आपला खमंग ढोकळा असा तयार आहे, खूप स्पंजी